हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. म्या दिनू बरोबर बोलले आणि त्यानं सांगितलंय की इराज आणि आकांक्षाला कुठं बी जायची गरज नाहीये आणि त्यानं तुम्हा दोघांना इथं राहायची परवानगी दिली आहे. आकांक्षाचं लग्न विराजशी झालंय. पण आकांक्षाने लग्नच का केलं? कुठल्याही गुंडाच्या सांगण्यावरनं खरं ते बदलत नाही ना. ते खरं तर आकांक्षाचं लग्न झालंय. ते तर आपल्याला आधीच माहिती होतं की आकांक्षाचं लग्न होणार आहे. त्यामध्ये नवीन असं काय आहे? नवीन गोष्ट ही आहे अपूर्व की आकांक्षाचं लग्न अनिल सोबत नाही, ते तर झालंय त्या विराज बरोबर. तिला तर खूप आनंद झाला असेल की आकांक्षा एवढ्या मोठ्या श्रीमंत मुलाच्या प्रेमात होती. पण तिने ही गोष्ट घरात कुणालाच सांगितली नाही. इतकंच काय अपूर्व, तुम्हाला सुद्धा नाही. पण कधी कधी मलाही समजत नाही अपूर्व की तृष्णा बोलायला तर बोलते की तिच्यासाठी आकांक्षा आणि पूजा दोघी सारख्याच आहेत. पण जर अशीच गोष्ट आहे तर तृष्णाने घरामध्ये पूजाच्या लग्नाला विरोध का केला, ज्या घरात तिची बहीण आकांक्षाला लग्न करायचं होतं? खरंच अपूर्व, मला तर असं वाटतंय की तृष्णाची इच्छाच नव्हती की पूजाचं लग्न एखाद्या चांगल्या घरात व्हावं. बिचारी पूजा, मला तर तिचीच खूप चिंता वाटते. कुठे तुमची भोळी भाबडी बहीण पूजा आणि कुठे ती चतुर चालाक आकांक्षा. खरंच आकांक्षा, तुला खूप सहन करावं लागलं. आपला समाज आहेच असा. एकदा का कुठली स्त्री संशयाच्या जाळ्यात अडकली तर तिला कोणीही स्वस्थ बसू देत नाही आणि तिला कोणीही साथ नाही देत. आई, मी तुम्हाला आई म्हणू शकते? हो आकांक्षा, आम्ही तुझ्या आईसारखेच आहोत. आई, जेव्हा मी आणि माझे बाबा सगळ्यांसमोर एकटे पडलो तेव्हा विराजच होते ज्यांनी आम्हाला साथ दिली, ज्यांनी सगळ्यांची तोंड बंद केली आणि सगळ्या लोकांसमोर मोठी हिम्मत करून मला त्यांची बायको म्हणून स्वीकार केलं. आणि मी सुद्धा पाहिलं आई, विराजच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी विश्वास होता. आकांक्षा, विराजने तुझ्याशी लग्न करून तुझ्यावर उपकार नाही केलेत. त्याने तर तेच केलं जे योग्य होतं. तो तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आणि तो हे कधीच सहन करू शकला नसता की कोणी तुझा अपमान करेल. तो तुझ्यावर तो तुला स्वतःची चांगली मैत्रीण समजतो. तो तुझ्याकडून बरंच शिकलाय ग आणि तो तुझा खूप आदर करतो. पण आई,
मला कळत नाहीये की दीनानाथजी मला म्हणायचंय की बाबा, आई, मी बाबांबरोबर या घरात कशी राहू शकते? तुम्हाला तर चांगलंच माहितीये ना की माझ्यात आणि बाबांमध्ये विचारांची आणि तत्वांची केवढी तफावत आहे. आमच्या जगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि आमचे मार्गही वेगळे आहेत. पुढे जाऊन असं नको व्हायला आई की आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहू. आम्हाला माहितीये आकांक्षा की तू यावेळी कुठल्या परिस्थितीतून जातेस, पण तू जितका जास्त विचार करशील तुला तितकाच त्रास होईल. विचारांनी घेरली जाशील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू काळावर सोड. तू बघच, काळ एक ना एक दिवस तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. याच गोष्टीची काळजी आई की उद्या असं काही झालं ज्यामुळे माझं आणि बाबांचं नातं आणखीनच बिघडलं तेव्हा काय होईल आई? आकांक्षा, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तो दिवस कधीच नाही येणार. देवानी तुला या घराची सून म्हणून पाठवलंय आणि तो असा दिवस कधीच नाही येऊ देणार की या घरातले आणि आमची सून समोरासमोर उभे राहतील. पण आई, आकांक्षा बेटा, चांगले विचार करशील तर चांगलंच होईल. जशी तू विराजला भेटलीस आणि त्याच्या वागण्यात बदल झाला, असंही असू शकतं की तुझं या घरात सून बनून येणं तुझ्या बाबांच्या वागण्यातही परिवर्तन घडवून आणेल आणि ते बदलतीलही. आता विराजशी तुझं लग्न झालंय तर रागाच्या भरात का होईना, पण त्यांनी तुझा सून म्हणून स्वीकार केलाय. आता तो दिवस लांब नाही जेव्हा ते बदलतील. आम्हाला पूर्ण खात्री आहे की सगळं ठीक होईल. आई, मी नक्की प्रयत्न करेन असं काहीही होऊ नये ज्यामुळे या घराचा आनंद हिरावला जाईल. आणि मी हाही प्रयत्न करीन की मी सगळ्यांना आनंदी ठेवू शकेन. आम्हाला खात्री आहे आकांक्षा की तू एक दिवस तुझ्या प्रयत्नात नक्की यशस्वी होशील. तृष्णा, तृष्णा बाहेर ये. सुकन्या आमच्या कन्या. तृष्णा, तृष्णा बाहेर ये. काय झालं अपूर्व? काय झालं? तू मला विचारते काय झालं, जसं का तुला माहितीच नाहीये मी तुझ्यावर का रागावले होते. आणि तसंही तुझ्या आई वडिलांनी तुला सांगितलंच असेल ना की आकांक्षाचं लग्न कोणाबरोबर आणि कसं झालंय ते. अपूर्व, मी तुम्हाला सांगणारच होते की आकांक्षाचं लग्न अनिलशी नाही तर विराज बरोबर झालंय, हो ना? विराज बरोबर झालंय आकांक्षाचं लग्न. तृष्णा, तर मला समजतच नाहीये की मी तुझ्याशी आता काय बोलू. विश्वासच बसत नाहीये की तू आणि तुझा परिवार एवढे मोठे ड्रामेबाज आहेत. अपूर्व, तुम्ही चुकीचं समजताय. तुम्हाला तर माहिती पण नाही की आकांक्षाचं लग्न विराजशी कुठल्या परिस्थितीत झालंय. तृष्णा, मला सगळं काही कळतंय आणि ज्याला तू परिस्थिती म्हणतेस ना, ती आकांक्षाची खूप जाणीवपूर्वक केलेली चाल आहे. तिला विराज बरोबर लग्न करायचं होतं. तिला मोठ्या खानदानामध्ये लग्न करायचं होतं आणि दीनानाथजींना हे मान्य नव्हतं. म्हणून विराजने एका माणसाला लग्नात बोलावलं, त्याच्याकडून हंगामा करून घेतला, लग्न मोडलं आणि मग विराजने आकांक्षा बरोबर लग्न केलं आणि सगळ्यांना आपल्या पक्षात सामील केलं. वाह बिंदिया वाह. अपूर्व तर पोपटासारखा तेच बोलत आहे.
जे तू त्याला शिकवलंस. याचा अर्थ असा होतो की अपूर्वला माझ्या जाळ्यात अडकवणं आता अवघड नाहीये. हे सगळं खोटं आहे. तुम्ही आकांक्षाला चांगल्या प्रकारे ओळखता. ती असं काहीच नाही करणार. तृष्णा, मी आकांक्षाला आधी तर नाही, पण आता तिला खूप चांगल्या पद्धतीने ओळखायला लागलोय. ती आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकते. आणि तृष्णा, तुला एक विचारू, तू पण या कटामध्ये सामील नाहीयेस ना? अपूर्व, यात आश्चर्याची कुठली गोष्ट आहे? जर तू आकांक्षाला फोन करून विराजच्या मदतीसाठी पोलिसांना थांबवू शकते, तर मग तू काहीही करू शकतेस, है ना? मला तर वाटतं तुला विराज आणि आकांक्षांच्या लग्नाबद्दल अगोदरच काहीतरी माहिती होती आणि म्हणूनच तू माझ्या रागाचा फायदा उचललास आणि लग्नाला नाही गेलीस. जर तू लग्नाला गेली असतीस आणि विराज आणि आकांक्षाचं लग्न मोडू शकली नसतीस, तर मला काय उत्तर दिलं असतंस, है ना? कारण तू पूजाच्या लग्नाला विरोध केला होतास आणि आज त्याच घरात तुझी आकांक्षा पण गेलीये. अपूर्व, तुम्हाला माहिती पण आहे की तुम्ही रागाच्या भरात. मला चांगलंच माहिती आहे की मी तुझ्याशी काय बोलतोय, पण तुला समजून नाही घ्यायचंय. कारण तुझ्या घरातल्यांनी माझ्या बरोबर खूप मोठा छळवाद मांडलाय. ज्या लोकांनी पूजाला मारण्याचा प्रयत्न केला त्या घरातल्यांना तुम्ही मदत केली आहे आणि ही गोष्ट मी मरेपर्यंत विसरणार नाहीये, कधीच नाही. अपूर्व, कृष्णा, अपूर्वला जेव्हापासून हे कळलंय की आकांक्षाचं लग्न विराज सोबत झालंय, तेव्हापासून अपूर्व खूप रागात आहेत. मी यापूर्वी कधीही अपूर्वला इतक्या रागात नाही पाहिलं. मला तर खूप काळजी वाटते अपूर्वची. तुला अपूर्वची काळजी करायची काही गरज नाहीये बिंदिया. त्याची पत्नी आणि त्याची आई आहे त्याच्याजवळ आणि आम्हाला माहितीये की त्याला कसं समजावलं जातं. तू आपल्या कामाशी काम ठेवून राहा. काकू, जर असं आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे, पण मला नाही वाटत की यावेळी अपूर्वचा राग इतक्या सहज शांत होईल. बिंदिया, अपूर्वला तू सांगितलं होतंस आकांक्षाच्या लग्नाबद्दल? नाही नाही काकू, ते खरं तर पूजाने सांगितलं होतं. फोन केला होता ना तिने ऑफिसमध्ये. पूजाचा फोन तुला आला होता की अपूर्वला? तिच्याशी तर माझं नुकतंच बोलणं झालंय फोनवर. ती सांगत होती की अपूर्व फोन उचलत नाहीये. हो काकू, बघा ना, पूजाने मलाच सांगितलं होतं आणि हे पण सांगितलं होतं की अपूर्वचा फोन लागत नाहीये तर मीच त्याला सांगावं. तर मी अपूर्वला सांगितलं. अच्छा काकू, मी थोडं फ्रेश होऊन येते. खूप थकली आहे ना, मग मी निघू? सुकन्या आमच्या कन्या. आई, तुमचं खरंच पूजाशी बोलणं झालंय? कारण सकाळपासून तर तुम्ही माझ्यासोबतच आहात. नाही, माझं पूजाशी कसलंच बोलणं झालं नव्हतं.
मी खोटं बोललेले आणि त्यात बिंदिया फसली. तृष्णा, तू काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेईन. माझा संशय खरा ठरला. पूजा आणि बिंदिया एकमेकांमध्ये खूप बोलतायत. आम्ही दोघांनी लग्न केलंय. आज मी स्वतःला आरशात पाहू देखील नाही शकत. मी स्वतःला आरशात पाहण्याच्या लायक नाहीये. मी कामच जे असं केलंय. का केलं मी असं? करायचीच होती तर कोणती तरी छोटी मोठी चूक करायची होती. इतका मोठा मूर्खपणा की आज ती आकांक्षा ह्या घरची सून बनली. माझ्याच चुकीमुळे माझीच चूक झाली. माझा पाय पण मुरगळला नव्हता. पण जरा जास्तच डोकं चालवलं मी. ना तर मी विराज भाऊजींना तिथे पाठवलं असतं आणि ना त्या आकांक्षाला विराज भाऊजींशी लग्न करण्याची संधी मिळाली असती. सुकन्या आमच्या कन्या. मी आधी दिनूशी बोलले आणि त्याने सांगितलंय की इराज आणि आकांक्षाला कुठं बी जायची गरज नाहीये आणि त्यानं तुम्हा दोघांना इथं राहायची परवानगी दिली आहे. काय झालं पूजा? खूप रागात दिसतेस. काय झालं पूजा? विनाकारण स्वतःला का त्रास करून घेतेस? शेवटी काय झालं? राग तर येणारच ना विशाल. मन आगीने जे पेटलंय. आग लागली? मला काही समजलं नाही पूजा. तुला नक्की काय बोलायचंय? ही आग तुझ्यामुळे लागलीये विशाल आणि तुलाच नाही समजत आहे. बरं एक सांग, जर कधी कोणत्या लग्न कार्यात बायकोला जायला नाही मिळालं तर ती जबाबदारी पूर्ण करायला कोणाला जायला हवं? साहजिकच तिच्या नवऱ्याला जायला पाहिजे. मग तू का नाही गेलास आकांक्षाच्या लग्नात? का तू विराज भाऊजींना तिथे पाठवलंस? असं वाटतंय जास्त रागवल्यामुळे तुझी मेमरी लॉस झालीये.
जर तुला आठवत असेल तर तूच दादाला आकांक्षाच्या लग्नात जायला जास्त फोर्स केलास. आता तूच सांग, मी चुकीचं आहे का बरोबर? विशाल, जर मी कोणता चुकीचा निर्णय घेतला असेल तर ती तुझी जबाबदारी आहे की तू मला थांबवावंस आणि माझ्या निर्णयाला बदलावंस. पूजा, तू कधी कोणाचं ऐकतेस का? तुझ्या हट्टापुढे कोणाचं काही चालतं का? तरी पण विशाल, पूजा, रागावून काहीच फायदा नाहीये. जरा विचार कर, त्या देवाचा खेळ वेगळाच आहे. आकांक्षाचं लग्न कोणाबरोबर होणार होतं आणि कोण बनला तिचा नवरा? पूजा, हा सर्व नशिबाचा खेळ आहे. दादाच्या मनात आकांक्षाबद्दल खूप प्रेम होतं म्हणून आकांक्षा दादाला मिळाली आणि सगळे बघतच बसले. नाहीतर कुठे माझा साधा भोळा दादा आणि कुठे माझी वहिनी आकांक्षा, किती वेल एज्युकेटेड. पूजा, जोड्या स्वर्गात बनतात आणि त्या बनवणारा तो वरचा असतो. आजपर्यंत फक्त ऐकलं होतं आणि आज ते पाहिलं देखील. लग्न त्यांचं झालंय विशाल आणि आनंद तुला होतोय. पूजा, नाही नाही म्हणता दादाच्या आणि वहिनीच्या नात्याला सर्वजण स्वीकारत आहे. आई तर खुश आहेच आणि आजीलाही ते मान्य आहे. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या